नमस्कार. वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित ग्रेट पुस्तकांची भेट या सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. या सिरीजमधले हे 12वे पुस्तक, काश्मीर एक शापित नंदनवन. लेखक शेषराव मोरे. 1995 मध्ये या पुस्तकाची बृहद आवृत्ती प्रकाशित झाली. पुढे वाचकांच्या सोयीसाठी याची संक्षिप्त आवृत्ती प्रकाशित झाली. एकीकडे आवृत्तींची संख्या वाढत गेली तर दुसरीकडे काश्मीरच्या समस्येतील गुंतागुंतही वाढत गेली. उत्तरोत्तर ती अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे. या पुस्तकाचा मुख्य हेतू काश्मीर प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही याचे सत्यकथन हा आहे. तेथील हरिसिंग महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते हा प्रवाद खरा आहे काय? त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता? संस्थानांच्या विलिनीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते? विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले? तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही? घटनेत 370 कलम कसे व कशासाठी आले? पंडित नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले? तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरुवात केव्हा झाली? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या पुस्तकात सापडतात. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी ते राष्ट्रहितासाठी समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या खऱ्या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलतः एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणून काश्मीर हे शापित नंदनवन ठरले आहे. अशी विचारातून विवेकाकडे नेणारी मांडणी हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. अशा आपणाला अप्रिय वाटणाऱ्या पण इतिहास आणि वर्तमानाचे सम्यक आकलन होण्यासाठी मस्ट रीड या कॅटेगरीत असलेल्या प्रस्तुत पुस्तकाचा परिचय करून देणारी विद्यार्थिनी आहे पूजा एकनाथ तोटेवाड. BSc द्वितीय वर्ष वर्गात शिकणारी, अंगभूत अभ्यासातून इन्स्पायर फेलोशिप मिळवणारी, पदार्थ विज्ञानापासून ते समाज विज्ञानापर्यंतच्या विषयांच्या व्यासंगात रुची असलेली, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा गांभीर्याने अभ्यास करणारी, जनरेशन झीची प्रतिनिधी असलेली ही विद्यार्थिनी काश्मीर समस्येकडे कशी पाहते आणि या समस्येची तर्कशुद्ध उकल शोधणाऱ्या पुस्तकाच्या वाचनातून तिच्या हाती कोणते संचित जमा होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग तिच्या माध्यमातून आपण अगोदर या ग्रेट पुस्तकाची भेट घेऊयात आणि नंतर या मस्ट रीड पुस्तकाच्या वाचनाकडे आवर्जून वळूयात. नमस्कार, माझं नाव पूजा एकनाथ तोटेवाड. फ्रेंड्स, आज आपण एका गंभीर विषयाला डिस्कस करणार आहोत. हा गंभीर विषय म्हणजे काश्मीर. आता काश्मीरसारखी पृथ्वीवरील स्वर्ग मानला जावा एवढी सुंदर जागा एक गंभीर विषय का बरं आहे? तेथील दहशतवादामुळे का? तर पूर्णपणे नाही. काश्मीर हा गंभीर विषय आहे तेथील दहशतवादाच्या देखील खोलवर मुळाशी दडलेल्या कारणामुळे. याच काश्मीरच्या प्रश्नावर अधिक प्रकाश टाकण्याचं काम शेषराव मोरे सरांनी लिहिलेल्या काश्मीर एक शापित नंदनवन या पुस्तकाने केले. हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी तब्बल 115 पुस्तकांचा संदर्भ घेतला आहे. त्यापैकीच एक म्हणजे शेख अब्दुल्लाची ऑटोबायोग्राफी आदेशाची आहे. त्यातील अनेक विधानांचा देखील सरांनी या पुस्तकात वापर केला आहे. त्याबरोबरच दिल्ली आणि जम्मूचा दौरा तसेच काश्मीरच्या अभ्यासकांशी चर्चा देखील त्यांनी केली आहे. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे केवळ सत्य सांगण्याचा त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याची आपल्याला खात्री पडते. तर मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी आपण थोडंसं काश्मीरला समजून घेऊयात. तर काश्मीरचे एकूण 3 भाग आहेत. पहिला भाग जम्मूचा, जो की हिंदू बहुसंख्याक आहे. दुसरा भाग काश्मीरच्या खोऱ्याचा, जो की मुस्लिम बहुसंख्याक आहे. आणि तिसरा भाग लडाखचा, जो की बर्फाळ प्रदेश असल्यामुळे तिथे जास्त जनसंख्या राहत नाही. तर फ्रेंड्स, काश्मीरच्या विषयाची मूळ सुरुवात होते 1931 पासून, जेव्हा पहिल्यांदा तिथल्या नेत्यांच्या मनात स्वतंत्र काश्मीरची ज्योत पेटते. परंतु त्यांच्या मते हे स्वतंत्र काश्मीर म्हणजे फक्त काश्मीरच्या खोऱ्यापुरतं मर्यादित असतं. याच काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याचं 52 वर्षे नेतृत्व करणारे शेख अब्दुल्ला यांना देखील काश्मीर खोऱ्याव्यतिरिक्त इतर जम्मू काश्मीरच्या कुठल्याही भागाशी कसलीच अटॅचमेंट नाही आहे. त्यांना त्या भागातील जनता बिगर काश्मीरी वाटते आणि त्यामुळेच या बिगर काश्मीरी मुसलमान आणि बिगर काश्मीरी बिगर मुसलमान लोकांपासूनच त्यांना काश्मीरच्या खोऱ्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. याच पारतंत्र्यात जगणाऱ्या झोपलेल्या जनतेला जागा करण्याचं काम शेख अब्दुल्लांनी केलं. परंतु त्यांची ही स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याची पद्धत मात्र अत्यंत धर्मावर बेस्ड होती आणि त्याच्यामुळेच त्यांनी सुरू केलेला राजकीय पक्ष मुस्लिम कॉन्फरन्स हा देखील कट्टर मुस्लिमवादी होता.
मध्यंतरी त्यांनी केलेलं नामांतर नॅशनल कॉन्फरन्स हे देखील केवळ काँग्रेसच्या नेहरूंसारख्या मोठ्या नेत्यांचा स्वतंत्र काश्मीरला पाठिंबा मिळावा यासाठी घातलेला एक राष्ट्रीय बुरखा होता. त्यामुळेच शेख अब्दुल्ला हे जरी काश्मीरच्या जनतेचे हृदयसम्राट असले तरी त्यांची नेतृत्व करण्याची पद्धत मला चुकीची वाटते किंवा ती मला फारशी पटत नाही. तर भारताला स्वातंत्र्य मिळणार हे जाहीर झालं जेव्हा, त्यावेळी ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने वेगवेगळे प्रयत्न केले. त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या. त्यापैकीच एक योजना म्हणजेच कॅबिनेट मिशन. 1946च्या या कॅबिनेट मिशनपासूनच काश्मीरच्या विलिनीकरणाच्या प्रश्नाची खरी सुरुवात होते. या कॅबिनेट मिशननुसार भारतातील ब्रिटिश प्रांतांची हिंदू किंवा मुस्लिम बहुसंख्याकतेनुसार फाळणी होणार होती आणि संस्थानांना मात्र 3 पर्याय होते: स्वतंत्र राहण्याचा किंवा भारत वा पाकिस्तान यापैकी एकामध्ये विलीन होण्याचा. स्वतंत्र राहण्याचा पर्याय मात्र त्यांना संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारा नव्हता आणि त्यामुळेच भारत किंवा पाकिस्तान असे 2च मुख्य पर्याय त्यांच्यापुढे होते. पाकिस्तानात विलीन होण्यासाठी एखाद्या संस्थानाला 2 अटी पूर्ण कराव्या लागणार होत्या. पहिली अट अशी की ते संस्थान पाकिस्तानशी संलग्न असावे आणि दुसरी अट की ते संस्थान मुस्लिम बहुसंख्याक असावे. काश्मीर या दोन्ही अटींची पूर्तता करते. मग अडचण काय होती? तर अडचण अशी होती की काश्मीरमधील जे काश्मीरचे महाराज आहेत हरी सिंग, त्यांना मात्र काश्मीरचं भारतात विलिनीकरण व्हावं असंच वाटत होतं. परंतु राजाला जरी भारतात यायचं असलं तरी तेथील मुस्लिम बहुसंख्याक जनता मात्र यासाठी कधीच तयार झाली नसती. त्यांनी आज जरी तिथली जनता भारतात विलीन व्हायसाठी तयार झाली असती तरीही उद्याची जनता भारतात विरुद्ध बंड करून उठली तर काय करावे? त्यामुळेच लॉर्ड माउंटबॅटन, जे तेव्हाचे भारताचे गव्हर्नर जनरल होते, त्यांची पाकिस्तान आणि भारतातील स्वतः नेत्यांची देखील अशीच इच्छा होती की काश्मीरचं पाकिस्तानमध्येच विलिनीकरण व्हावं. परंतु काश्मीरच्या जनतेचे नेते म्हणजे शेख अब्दुल्ला यांची मात्र स्वतंत्र काश्मीर मिळवण्याची इच्छा होती. त्यांना स्वतंत्र काश्मीर हवं होतं आणि त्यामुळेच या सर्वांचं कधीच एकमत न झाल्यामुळे काश्मीरचा प्रश्न हा लोंबकळत राहिला. पुढे ऑक्टोबर 1947मध्ये काश्मीरला सैन्यबळावर मिळवण्यासाठी पाकिस्तानने त्यावर आक्रमण केलं आणि तेव्हापासूनच हा विषय अधिकच किचकट बनत गेला. याच आक्रमणामुळे होणाऱ्या जीवितहानीमुळे सबंध काश्मीर नष्ट होईल या भीतीने महाराजा हरिसिंगांनी परत एकदा काश्मीरचं विलिनीकरण करून घेण्यासाठी भारताकडे विनंती केली. पण हे आपल्याला काश्मीरच्या सुरक्षणासाठी, तिथे सैन्य पाठवायसाठी भारताला कुठल्याच विलिनीकरणाची आवश्यकता नव्हती. परंतु लॉर्ड माउंटबॅटन यांचा तो अट्टहास होता. स्वातंत्र्यानंतरही अद्याप सैन्याचा मालकी हक्क आपल्याकडे न आल्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय भारताला काश्मीरमध्ये सैन्य पाठवता येत नव्हतं आणि विलिनीकरणाशिवाय लॉर्ड माउंटबॅटन सैन्य पाठवायला परवानगी द्यायला तयार नव्हते. म्हणूनच ओव्हरऑल परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता काश्मीरच्या जनतेचे नेते शेख अब्दुल्ला यांनी या विलिनीकरणासाठी संमती दर्शवली. परंतु प्रत्यक्ष जनतेच्या इच्छेशिवाय काश्मीरला भारतात विलीन करून घ्यावं असं भारताच्या नेत्यांनाच वाटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी सार्वमताचं आश्वासन देऊनच काश्मीरचं तात्पुरतं भारतात विलिनीकरण केलं. फ्रेंड्स, यामुळे आपल्याला लक्षात येतं की इतर संस्थानांपेक्षा काश्मीरचं भारतातील विलिनीकरण हे अत्यंत वेगळं, तात्पुरतं आणि सशर्त होतं. सार्वमताचं आश्वासन देऊनही आजपर्यंत 76 वर्ष झाली तरी पण तिथे सार्वमत कधीच घेतलं गेलं नाही. हे सार्वमताचं आश्वासन का दिलं होतं आणि ते देऊनही कधी का घेतलं गेलं नाही किंबहुना ते आजही का घेतलं गेलं जात नाही, हाच काश्मीरच्या विषयाचा मूळ गाभा बनतो. ठरल्याप्रमाणे काश्मीरचं भारतात विलिनीकरण झाल्यावर भारताने तिथे सैन्य पाठवलं आणि काश्मीरला परत मिळवलं. पण हे परत मिळवलेलं काश्मीर काही पूर्ण काश्मीर नाही आहे. तो फक्त काश्मीरचा तेवढाच भाग आहे जेवढा शेख अब्दुल्लांना अभिप्रेत होता. उरलेल्या काश्मीरला आज आपण POK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो. पूर्ण काश्मीर त्यावेळी मिळवण्याची भारतात कुवत नव्हती किंवा बळ नव्हतं असं नाही आहे. तर हा POKचा भागच भारताच्या नेत्यांना नको होता. तर तो भाग भारताला का नको होता? कारण की त्या भागातील जनता ही काश्मीरी नव्हती, ती पंजाबी भाषिक होती. ती शेख अब्दुल्लांच्या बाजूने नव्हती, ती जिन्नांच्या बाजूने होती. त्या भागातील जनता ही स्वतंत्र काश्मीरवादी देखील नव्हती, तर ती पाकिस्तानवादी होती आणि त्यामुळेच ती कधीच शेख अब्दुल्लांचं ऐकणारी नव्हती. म्हणूनच POKचा भाग हा स्वतः शेख अब्दुल्लांना नको होता आणि त्यामुळेच तो भारताला देखील नको होता. कारण मध्यंतरी शेख अब्दुल्ला म्हणजेच काश्मीर आणि काश्मीर म्हणजेच शेख अब्दुल्ला असं समीकरणच जरूर होऊन झालं होतं. बरं, मग पूर्ण काश्मीरमध्ये नाही तर निदान या परत मिळवलेल्या काश्मीरमध्ये तरी आपण सार्वमत का घेतलं गेलं नाही? तर त्याचं कारण असं की आपण काश्मीरचा विषय समजून घेताना 5 पक्षकारांचं मत जाणून घेतलं. ते म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन, भारताचे नेते, पाकिस्तान, शेख अब्दुल्ला आणि महाराजा हरिसिंग. परंतु या 5 पक्षकारांनी पेक्षाही वेगळं अजून एक पक्षकार या विषयावर आहे हेच आपण कधी समजून घेत नाही. हा 6वा पक्षकार म्हणजेच भारताची जनता.
भारताच्या जनतेला काश्मीरविषयी विलक्षण आपुलकी वाटते. त्यांना वाटतं की काश्मीर त्यांच्याच पूर्वजांचं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि त्यामुळेच भारतामध्ये जेव्हा काश्मीरचं विलिनीकरण झालं तेव्हा भारताची सैन्य त्याला वाचवण्यासाठी गेलं. त्यांनी स्वतःचं रक्त सांडून काश्मीरला परत मिळवलं आणि त्यानंतर हे झाल्यावर मात्र काश्मीर भारताच्या जनतेच्या मनात अजूनच खोलवर रुतून बसलं. आता सार्वमताद्वारे देखील काश्मीर कधी भारतापासून वेगळं होणं हे भारताच्या जनतेला कधी सहनच होणार नाही आहे आणि त्यामुळे जर असं कधी झालंच तर भारतामध्ये राहणाऱ्या 40 कोटी मुस्लिमांचं जीवितच धोक्यात येईल. त्याबरोबरच भारतातील सरकार देखील ओळखून पडेल. असं होऊ शकतं याची शक्यता भारतीय नेत्यांना जेव्हा कळली तेव्हा त्यांनी सार्वमत घेणं जाणीवपूर्वकच टाळलं. सार्वमत टाळणे म्हणजे सार्वमत जिंकणे असं त्यांच्या मते होतं आणि त्यामुळेच याचा उपाय म्हणूनच त्यांनी कलम 370 काढली. तरी कलम 370 काय सांगतं तर कलम 370 काश्मीरचं भारतातील विलिनीकरण हे केवळ 3 विषयांपुरतं मर्यादित आहे. संरक्षण, दळणवळण आणि परराष्ट्र व्यवहार म्हणजे सेक्युरिटी, कम्युनिकेशन आणि फॉरेन रिलेशन्स. या 3 विषयाव्यतिरिक्त काश्मीरसाठी कुठलाही कायदा बनवायचा असेल तर भारत सरकारला आधी काश्मीरच्या सरकारची परवानगी घ्यावी लागते, पूर्वसंमती घ्यावी लागते. भारताला मात्र या कलमाद्वारे काश्मीरविषयी कुठलाच हक्क प्राप्त होत नाही आणि त्यामुळे जबाबदारी भारताकडे आणि हक्क मात्र काश्मीरकडे असं या कलमाचं स्वरूप आहे. त्यामुळेच या कलमाला पुढच्या काळात खूप विरोध झाला आणि शेवटी येऊन 2019मध्ये ते कलम रद्द देखील झालं. हे कलम रद्द झाल्यापासून काश्मीरचा स्वतंत्र दर्जा तर मिळतो पण त्याचा भारताशी असलेला संबंध तुटत नाही. काश्मीर आता भारतातील इतर भागांप्रमाणे समान दर्जाचा एक भाग आहे. काश्मीरच्या या प्रश्नावर कोणतंही फायनल सोल्युशन न निघाल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये या भागात छोट्या मोठ्या चकमकी होत राहिल्या. प्रत्यक्ष लढाईला सुरुवात होण्यापूर्वी लॉर्ड माउंटबॅटन यांना युद्धबंदी करायची होती आणि त्यामुळेच त्यांनी वेगवेगळे प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यातीलच एक म्हणजे त्यांनी नेहरूंना हे प्रकरण संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेण्याचा आग्रह धरला. त्याच्या प्रचंड आग्रहास्तव शेवटी नेहरूही तयार झाले, परंतु त्यांनी राष्ट्रहित लक्षात घेऊनच या तक्रारीचं स्वरूप ठरवलं. त्यांनी राष्ट्रसंघाला कोणतीही कारवाई करण्याची किंवा काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्याची विनंती केली नव्हती. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला फक्त या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे ही तक्रार अगदी नॉमिनल स्वरूपाची ठरते. पण याचा प्रभाव मात्र असा झाला की काश्मीरच्या विषयावर भारताने सार्वमताचं आश्वासन देऊनही ते कधी न घेतल्यामुळे या विषयावर हा जरी कधी विषय निघाला तरी सगळे इतर राष्ट्र मात्र फक्त पाकिस्तानच्या बाजूने बोलतात. याच गोष्टीचा सुवर्णसंधीप्रमाणे वापर शेख अब्दुल्लाने केला. त्यांना काश्मीरसाठी स्वातंत्र्य मिळवून द्यायला गोळीबार, जाळपोळ किंवा एखादी हत्या करणे यासारख्या कुठल्याच गोष्टी वर्ज्य नव्हत्या. त्यांनी काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेजारच्या राष्ट्राची म्हणजे पाकिस्तानची मदत घेण्याची देखील परंपरा सुरू केली. घुसखोरी देखील याच काळापासून सुरू झाली. 1953 ते 1970च्या काळात या स्वातंत्र्य लढ्याने नंतर गनिमी युद्धाचं आणि दहशतवादाचं रूप धारण केलं. त्यानंतर 1988च्या काळानंतर तर ही समस्या अधिकच गंभीर होत गेली. त्यानंतर येणारी प्रत्येक अतिरेकी संघटना ही पूर्वीपेक्षा जास्त दहशतवादी, शस्त्रवादी, अतिरेकी आणि अधिकच कडवी होत गेली. त्यामुळेच त्यांनी नंतर भारतातील 3 लाख हिंदूंना म्हणजे काश्मीरमधील 3 लाख हिंदूंना काश्मीर बाहेर हाकालणं किंवा भारतातील लष्करी तळांवर हल्ला करणं, बॉम्बस्फोट किंवा भारतामध्ये असलेल्या काश्मीरी जनतेला शस्त्रांचा पुरवठा करणं यासारख्या एक गोष्टींचं सत्र सुरू केलं. काश्मीरमधील शिक्षण संस्थाही त्यांनी पूर्णपणे बदलून कट्टर धर्मवादी केली. अगदी डावींचा सिद्धांत देखील त्यांच्या विरोधात जातो म्हणून त्यावर देखील त्यांनी बंदी आणली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यासाठी शेख अब्दुल्ला जबाबदार आहेत असं मला नाही म्हणायचं, पण त्यामागची प्रेरणा मात्र नक्कीच त्यांची होती. हा विषय आपल्याला एवढं डिटेलमध्ये का समजून घ्यायचा आहे तर शेख अब्दुल्ला या गोष्टीचे नेतृत्व करतात ही गोष्ट एक मला खूप इम्पॉर्टंट वाटते. कारण की एखाद्या गोष्टीचं नेतृत्व कोण करतं यावर त्याचं फ्युचरमध्ये कसं स्वरूप असेल हे डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल जर या गोष्टीचं नेतृत्व महात्मा गांधी, मौलाना आझाद, मदर तेरेसा किंवा नेल्सन मंडेला यापैकी कोणी जरी केलं असतं तरी त्यांनी हिंसाचाराचा मार्ग कधीच निवडला नसता असं मला वाटतं. काश्मीरची एकंदरीत समस्या समजून घेता त्याविषयी कोणालाही जबाबदार ठरवावं असं मला वाटत नाही. इट्स लाईक अ कलेक्टिव्ह आउटपुट. काश्मीर हा आपलाच भाग आहे असं समजून पाकिस्तानाने त्यावर आक्रमण करून त्याला मिळवण्याचा प्रयत्न करणे, सार्वमताचं आश्वासन देऊनही भारताने कधी सार्वमत न घेणे, काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यावर त्याला थांबवण्याचा शेख अब्दुल्लांनी प्रयत्नच न करणे किंवा त्यांच्या मुलांनी तो अजून वाढावा यासाठी प्रयत्न करणे, भारतात आपण सेफ्टी राहूच शकत नाही असं वाटून काश्मीरी जनतेने इन्सिक्युअर किंवा सेफ फील न करणे, या गोष्टींचं एक कलेक्टिव्ह आउटपुट म्हणून काश्मीरची समस्या आपल्यापुढे उभी राहते. तर मित्रांनो, अशी ही काश्मीरची एकंदरीत समस्या. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला त्याचे अधिक काही पैलू देखील उलगडतील.
सध्याचं 2019मध्ये 370 कलम रद्द झाल्यापासूनचं या समस्येचं स्वरूप कसं आहे हे कळण्यासाठी मात्र आपल्याला येणाऱ्या काश्मीरच्या इलेक्शन्सच्या निकालाची वाट पाहावी लागेल. त्या निकालानंतर आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय घटनांनंतरच काश्मीरच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे किंवा त्यांना काय हवं आहे हे आपल्याला कळेल. काश्मीरची समस्या एकंदरीतच समजून न घेताच बरेच लोक दूध मागोगे तो खीर देंगे, काश्मीर मागोगे तो चीर देंगे या प्रकारची विधानं करतात. त्यांना कधी लक्षातच येत नाही की राजनैतिक किंवा भावनिकदृष्ट्या विचार केल्यावर काश्मीरचा प्रश्न समजत नाही. काश्मीरचा प्रश्न समजून घेण्यासाठी, तो खऱ्या अर्थाने उलगडण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त तार्किकदृष्ट्या विचार करायला हवा. त्यामुळेच पूर्ण माहितीशिवाय या विषयावर टीका करणाऱ्यांना त्या विषयाची क्लिष्टता, त्याचं गांभीर्य लक्षात यावं हाच यावेळी मागचा उद्देश. धन्यवाद.